नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. भारतीय जनता पार्टीचे दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संस्कृती राम सातपुते, गुरसाळे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय विठोबा शेळके, दहिगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ तनुजा बाळू खिलारे हे उमेदवार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव खिलारे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. आज आपण दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पश्चिम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान शिलेदार म्हणून बाबूराव खिलारे यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण भेट घेतोय. आणि आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. जिकडं तिकडं परवाच दिवशी अजितदादाचं दुःखद निधन झाले, त्यामुळं दोन्ही या गटामधील सर्व पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोठेही प्रचार केले नाही. आज तिसरा झाला आणि त्यामुळे प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. तर आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे तुम्ही एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचं तुम्ही एक निष्ठावान नेता कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आता ह्या निवडणुकीमध्ये नेमकं कशी या पार्श्वभूमी भाजपची आहे? आज ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते काय आहेत, मग आमच्या इथं भरपूर तसे निष्ठावंत आहेत. कारण पहिल्यापासूनच हे गाव म्हणजे विरोधाचं गाव समजलं जातं. कुणी असो नसो, पोलिंग एजंट असो नसो, ते विरोधालाच मतदान केलं असतं, भाजपलाच. हे अगदी पहिल्यापासून ते चालत आलेलं आहे. पण आत्ताच्या ह्या घडीला जे भाजपचे उमेदवार जे आहेत, मग शेळके साहेब असतील, तनुजा खिलारे असतील, संस्कृतीताई असतील, हे जे उमेदवार आहेत, ती खरं वास्तविक ह्या मतदारसंघामधनं चांगल्या लीडनं येतील निवडून, हे मला पूर्ण विश्वास आहे. आणि जे काय इथून जे घुसखोरी कोणी केलेली आहे, त्यांचं सुद्धा मी जे काय मतदार आहेत, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी ह्याच्यात आणून सामील केलं जाईल. आणि जितकं जास्त लीड होईल, जास्त मतदान होईल, त्या पद्धतीनं आम्ही जास्त विचार करणार आहोत. आणि संस्कृतीताईला आणि तनुजा खिलाऱ्यांना भरपूर लीडनं निवडून देऊ, अशी एक माझी अपेक्षा आहे. एकंदरीत आता तुम्हाला काय वाटतं, एससी समाजावरती या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अन्याय झालाय का, असं काय वाटतंय का तुम्हाला? खरं वास्तविक पाहता ह्या दहेगाव गटामध्ये अन्याय तर झालेला आहेच. कारण मागं बी बंडखोरी केली आमदार आमदारकीला, आणि खाटीक समाजाचा दाखला त्यांनी घेतला. खाटीक समाजाचा दाखला घेतल्यानंतर आपली आमदारकी हिसकावून घेतली. आता जिल्हा परिषदचं सदस्य ऋतुजाताई, आपलं सॉरी संस्कृतीताई असतील, आता त्या आहे त्या आमच्या मागासवर्गीयामध्येच ते मोडल्या जातात. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. पण आमची सुद्धा जिल्हा परिषदची जागा ते आज हिसकावून घेत आहेत. मुलाला या ठिकाणी उभा केलंय, मंडळीला तिकडे ओपन मध्ये उभा केलंय. यार करताय काय तुम्ही? तर हे आम्हाला खपणार नाही. आम्ही त्यांची सर्व जी काय कारस्थान आहेत ते हाणून पाडले जातील. आणि आमच्या ह्या तिन्ही उमेदवाराला, त्यात शेळके साहेब असतील, ऋतुजा संस्कृतीताई असतील, पुन्हा तनुजा खिलारे असतील, त्यांना जितक्या लीडनं आम्ही निवडून आणणार आहे, ह्याचा आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढं दहेगावमध्ये ते कधीच बंडखोरी करणार नाहीत. आणि ह्या जातीचा दाखला आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही, हे आम्ही तितकं तुम्हाला ठणकावून या ठिकाणी सांगत आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आलात आणि तुमच्या ज्या काय भावना आहेत त्या तुम्ही समाज माध्यमांच्या पर्यंत दिल्यात. निश्चितपणे समाज माध्यमातून तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया, भावना आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सर्व चॅनलच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. राम राम. धन्यवाद.